आज एक माणूस भलतंच खुश आहे बाबा. तुम्हाला माहित आहे का? तर आज आहे माझ्या आहोंचा बर्थडे. त्यांचा आज स्पेशल डे आहे बरं का. आणि हसू पाहताय का आमच्या चेहऱ्यावरचं? तर चला, त्यासाठीच मी आज ठरवलं, की चला हेच हसू पूर्ण दिवसभर राहू देत आणि असेच खुश राहू देत. त्यासाठी त्यांच्या काय आवडत्या गोष्टी बनवणार होते मी आज आणि त्यासाठी मी आज पहिला मसाला डोसा बनवायला घेतलाय. आणि त्यांना अशी साउथ स्टाईल जी बटाट्याची भाजी असते ना, ती तर खूपच आवडते. असा उभा कांदा चिरून बनवलेली. तर त्यासोबतच असा क्रिस्पी असा डोसा पण बनवला होता आणि त्यांचं तर हे खूप फेव्हरेट आहे बरं का. आम्हाला दिवसभर जरी हे दिलं ना, तरी आम्ही खाऊ. आपल्याला जसं असं प्रिन्सेस टाइप ट्रीटमेंट मिळते ना, तर त्यांना सुद्धा असं प्रिन्ससारखी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतं? तर मला नक्की सांगा. तर असंच आज मी दिवसभर त्यांना प्रिन्सवाली ट्रीटमेंट देणार होते. जी की मी देऊ शकते की नाही मला माहिती नाही, पण ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही असं मस्त सायंकाळी असं फिरायला गेलो आमच्या इथे क्लब हाऊसमध्ये. पण तिथे तर आम्हाला काही एवढं काही खास नाही वाटलं. त्याच्यामुळे आम्ही रिटर्न आलो असंच आपला राउंड वगैरे मारून. कारण म्हटलं चला थोडाफार टाईमपास आणि थोडासा टाईम स्पेंड होईल एकमेकांसोबत. त्याच्यानंतर त्यांना आणि ताईंना काही शॉपिंग वगैरे करायची होती. त्यासाठी आम्ही पीटर इंग्लंडमध्ये गेलो होतो. आणि त्यांना इथली कपडे खूप आवडतात. सो त्यांची काही शॉपिंग वगैरे केली. आणि ताईंना पण काही ड्रेसेस वगैरे घ्यायचे होते माझ्या भाच्यासाठी, तर ते सुद्धा घेतले. आणि अहोंना काय गिफ्ट घ्यायचं हे मला कधीच समजत नाही आणि त्यासाठी मी त्यांना नेहमी बर्थडेला कपडेच घेत असते. मला दुसरं काय घ्यावं हे कळत नाही. आपण जसजसे मोठे होत चाललोय तसं बर्थडेची जी एक्साइटमेंट असते ना, ती खूपच कमी होत चालली आहे असं वाटतंय. तर चला असा संध्याकाळी केक वगैरे आणला होता आम्ही, जो की स्मित आणि माझ्या आवडीचा होता. आम्हाला जो की डार्क चॉकलेट खूप आवडतो. इथे अहोंची काही चॉईस वगैरे नव्हती बरं का. आम्हाला जो केक आवडतो तो आम्ही आणतो आणि आम्हीच खातो. कारण आमच्या दोघांना केक खूप आवडतो आणि त्यांना सुद्धा आमच्या आवडीचंच करायला छान वाटतं. तर आता असं छोटंसं सेलिब्रेशन केल्याच्या नंतर जेवणाचा काही बाहेर जायचा प्लॅन नव्हता. कारण आता चालू आहे मार्गशीर्ष आणि त्या दोघांचं असं म्हणणं असतं, की आता नॉन-व्हेज नाही खायचं तर हॉटेलमध्ये का जायचं जेवायला? म्हणूनच आमचा असा प्लॅन झाला, की जेव्हा आपले उपवास वगैरे संपतील, मार्गशीर्ष महिना संपेल, तेव्हा मस्त असं जाऊया. काहीतरी फिश वगैरे खाऊया असा प्लॅन झालाय. त्यासाठीच अहोंची मिसळ बनवली होती, जी की त्यांची खूप फेव्हरेट आहे आणि मस्त झणझणीत झाली होती. त्यांना पण खूप आवडली. त्याच्यानंतर लुसीला घेऊन वॉकला गेलो. मस्त वॉक वगैरे केलं. छान असा वॉक घेतल्याच्या नंतर अहोंच्या सोसायटी फ्रेंड्सने बोलवलं होतं त्यांना केक कटिंग करण्यासाठी. सो तिकडे गेलो होतो. छान असं सेलिब्रेशन वगैरे केलं. ते सगळं करून आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर सुद्धा उरलेला केक मस्त फस्त केला. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.